अभिमन्यू सायन्स अकॅडमी मसाला द्यायला आलोय मैत्रिणींना. इथं उन्हाचा कार झाला या. रात्री मसाले द्यायला आलो आणि चुकून मैत्रिणींना अगं 5 किलो द्यायचं ते 4 किलो दिला. 1 किलो राहिला ते आता परत बघितला. ह्यांनी काय केलं, एक जणाचं 4 किलो आणि एक जणाचा 5 किलो होता. ह्यांचा होता 5 किलो, ह्यांना दिला 4 किलो आणि त्या दुसऱ्या एक जणाला दिला 5 किलो. मग परत त्यांनी तिथं त्या ताईंचा फोन आला की अका ती आहे 5 किलो मसाला. मग बघितल्यावर कळलं, मग आता घेऊन आलो या. आता बारामतीत बऱ्यापैकी अकॅडमीला ह्यांना हॉटेलला ह्यांना लय जातोय मैत्रिणींना मसाला ग. शांत वाटतं एकदम. थोडंसं मटेरियल खरेदी करायचं होतं त्यामुळं आलतो. कारण का उन्हाचा कार होतोय, मला बारक्या गाडीवरती ना सामान पण बसत नाही. दीदी लय वैतागते. हळकुंड्याच्या ह्याच्या बॅगा ही तिला आणताच येत नाही. त्या आमच्या गणेशची शाळा मैत्रिणींना ही कंपाऊंड आहे. म्हणजे हा रस्ता आता मुलांची शाळा सुटली आहे, एवढी आता गर्दी ना. आपलं गणूला पण सुटलं असं. मग सगळ्यांचीच मराठी माध्यमिकची शनिवार आहे ना आज. आणि बेल्ट दाजींनी नाही लावलेलं. तुम्ही म्हणता आका तू बेल्ट लाव, पण हिथनच आता बसलो होतो. हे त्यांचं पाठीमागचं कंपाऊंडचं गेट आहे, खेळायचं ग्राउंड आहे पोरांचं. आता एवढ्या गर्दीत कुठं गावायचं पोरग. मोठी पोरांची शाळा सुटली नाही. आपलं बुटका कुठं डोग्या कुठं दिसतोय का बघा. पेप्सी बिप्सी खाया बसलेला असतो कुठतरी. जात ती तसं शाळेत ना लगेच. पोरं गेली पार सुटून. मोरच गेला असन त्यो. इथं कोणाची वाट बघत बसणार आहे त्यो. इथं शाळा आहे ही. आणि ह्या चौकाच्या पुढे दुकान आहे आपलं. त्याच्यामुळे त्याला यायला जायला काही अडचण नाही अजिबात. तुम्हाला दुकान म्हणजे शाळेचं आणि ह्याचं अंतर किती दाखवते आपल्या दुकानाचं. स्प्राईट पेलेला आता शिक जिरले. आता त्या हॉटेलवाल्यांना मसाला द्यायला गेले, त्यांनी थंड दिलं. तर मग आता काय खरं बोलले की त्याला काय दवा. रोडला राशीनला जाताना जे हॉटेल आहे का नाही मैत्रिणींना, सेटफळच्या पुढचं श्री हॉटेल, तिथं गेलतो त्यांना मसाले द्यायला. मग त्यावेळेस त्यांनी स्प्राईट दिलं आणि मग ते पेले आणि मग ती ढेकर आली ना. एवढं अंतर आहे फक्त. गणेशची शाळा ते दुकानात रस्ता क्रॉस करायचा, पास करायचा आणि हो का ह्याच्यामध्ये दुकान आहे आपलं, ह्या बिल्डिंग मध्ये. कंपनी सुटली मैत्रिणींनो. बस आमचा पले पण सुटला असं नाही, पण पले रात्र पाळीला आहे आता नाईट शिफ्टला. महिलांना ना प्रत्येक गावावरून अशा बस असते त्या. किंडजॉय कंपनीमध्ये फेरारो किंडजॉय. जे किंडजॉय तयार केलेले असतात का नाही, ती 45 का 50 रुपयाला असती फेरारो मध्ये. त्या कंपनीत आहे मैत्रिणीनं आमची पल्लवी. आणि ती कंपनी हिथंच आहे, आमच्या गोजूबावी रोडलाच आहे. एक 5-6-9 मिनिटं लागतात कंपनीत जायला, फक्त जवळ आहे. आता ही काय बस आमची बोलू पण पहिली यायची. तिकडं पण गाड्या असतात त्या ओमिने वगैरे, पण ती कसं गावात येऊन थांबावं लागायचं तिला. स्वतःची गाडी असली की येतं जाता. आणि माझं मसाल्याच्या कंपनीचं का इथं चाललंय नियोजन मैत्रिणींना. मला हे जे छोटे छोटे शॉप बांधलेत ना तिथं, बघू आता कसं कसं घडतंय. भाड्याने घ्यायचं थोड्या दिवस आणि करायचं. ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस. आताच नाही पण पुढचं नियोजन आहे नियोजन. आणि ही गोजूबावीला आमच्या जाणारा रोड ही MIDC.
रात्रीचं 9-10 वाजले ना, एकटं जरी असलं ना तरी भीती नाही इथं अजिबात. एकदम मस्त आहे. ही MIDC ना हो, MIDC म्हणतात ह्याला, MIDC. मैत्रिणींनो, हे सगळं तुम्हाला जे दावलं ना ते सगळं सौद्याचं सामान आहे. हां, आणि इकडं मिरची दिसते का भाजलेली कडक एकदम, हो का. आणि इकडं एक गाणं ह्याचा कुठला आहे का? हां, ही मिरची पावडर आहे का? ही मिरची पावडर आहे ना, दाखवा. ही मसाल्याची ना, आणि ही आपली ह्याची माझ्या ज्या ताईसाहेबांची मिरची पावडरची ऑर्डर येत ना मैत्रिणींनो, त्यांचं हो का बघू शकता. हा, ते किती भरतात ती बघून मग करू. आणि हे डिंकाच्या लाडूचं सगळं मिश्रण आहे. भाजून आणले तर ह्याला गुळ टाकला का? टाकायचंय मैत्रिणींनो. जवळजवळ हे 10-12 किलो असन, तर ती गुळ टाका त्यातमध्ये. 10-12 किलोला किंवा जास्त नाही ना व्हायचा गुळ. 1 किलो तर आहे. हां, टाका मग एवढा लागेल ना. हां, मी काय म्हणलं होतं, शेंगदाण्याचे लाडू करायचे असले ना तर त्याला लागत असला. तर हे 12-13 किलोचं मिश्रण असं, जवळजवळ 15 किलोचं घमेलं असतं हे 3 पायल्याचं. तर त्याला ही एवढा 1 किलो गुळ टाकलेला आहे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की गुळ किती असतो. आणि हे शेंगदाणे भाजले तर इथं लाडूसाठी. आणि काल केला होता, तर नानी काल किती मसाला केलता आपण? 30 किलो मसाला केलता. आणि आज पण मसाल्याचं सामान भाजलं आणि मिरची 30 किलो मसाला केलता. रात्री मला पॅकिंग करायला उरकलं नाही म्हणून तो राहिला या. हां, तर हा बरोबर 8 किलो राहिला होता, 8 ते 9 किलो. आणि सांडगे पण आहेत, हळद पण आहे, आणि मिरची पावडरचं 3-4 पुढं राहिलं होतं, तर आत्ता केली आहे. आज लगेच टाकणार आहे आम्ही. आणि तुम्ही म्हणता ना ही काय आका तू म्हणजे विचारते ही का मिरची कशाची? ती मिरची तर मी सकाळपासून घरी नव्हती, बाहेर गेलो होतो जरा, त्याच्यामुळं नानी आले लवकर. आता माझं उरट करायला सुरुवात करते. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. तर आजचे पार्सल कुठले कुठले चालले तुम्हाला मी हे करते.
दाखवते कुठल्या कुठल्या ताईसाहेबांचं. तर हे आहेत मनीषा ताईसाहेब, त्यांचे 2 गाऊन आणि 2 साड्या आहेत. ताईसाहेबांचा हा एक गाऊन आहे, बघू शकता. ताईसाहेब हा एक गाऊन आहे, ही एक साडी. ताईसाहेब मी साडी नाही इथंच उलगडली होती, म्हणजे ह्यातल्या 2 साड्यांचे कलर आलते ना, मग इथनं चेक करून पाठवली की काय खराब वगैरे आहे का, काही प्रॉब्लेम आला तर मग मला प्रॉब्लेम येतोय. आणि ही एक साडी, एकच मिनटं माहिती, ऑर्गेन्झामध्ये आहे, बघू शकता. हे असंच होतं ह्याचं. ताईसाहेबांनी ही साडी 8 ते 10 दिवस झालं बुक करून ठेवली माझ्याकडे. आता ह्याची प्रतीक्षा घड्या घालीन, मला नाही येत मैत्रिणींनो घड्या घालता. हा एक गाऊन आणि 1 किलो मसाला आहे ह्या ताईसाहेबांचा, बघू शकता. हा गाऊन असा आहे, मसाला 1 किलो, गाऊन 1. ह्याला अजून कॅरी बॅगमध्ये टाकायचं आहे. ह्या ताईसाहेबांचं 2 गाऊन आहेत, ही पोस्टाने टाकायच्यात इथं. ह्या ताईसाहेबांचं ही 6 गाऊन तुम्हाला म्हणलेलं. तर ह्या ताईसाहेबांचा हा एक गाऊन मी दाखवल्याप्रमाणे हा एक आहे, नंतर हा एक आहे, हा एक, आणि परत ना हा एक. असे 6 गाऊन आहेत त्यांचे. आता असं ठेवलं की प्रतीक्षा बरोबर पॅकिंग करते. मसाला पॅक करायचा आहे. आता राहिल्यात आजच्या ऑर्डरीमधले ह्या ताईसाहेबांचं 4 ताईसाहेबांचं गाऊन येतं. हे आता आलं नाही तर मैत्रिणींनो ते पार्सल. तर हा आहे वंदना ताईसाहेबांचं एक गाऊन. एका ताईसाहेबांचं 3 येतं एंडिंगला. हा आहे त्यातला एक पोरीचा एक आणि दुकानात. जुन्या बाजारातली कपडे घालत होतो, लक्षात ठेव. तुला जुन्या बाजारातली कपडे आणत होते मी, तू जाणते तेव्हा. तुझ्या बापाने चांगली कपडे आणले असते तर मला नसतं काम करावं लागलं. काम केलं की पैसा मिळतो. होय ताई, इकडं चाललंय बघा पाय मशीन तर चालायचं चाललंय बाया म्हणते ना. हिने मसाल्याचा रेट कमी झाला, ही झाला आमच्या मड्याला कार. ही सौदेच सामान आहे मैत्रिणींनो, त्याला लागते सोजी चाळण. होय ना नी, चला. मला तर ना मैत्रिणींनो कुठं उगावतंय आणि कुठं मावळतंय तेच कळलं नाही. 2-3 दिवस झालं, पण लय मजा वाटते या. म्हणजे खरं सांगू का, मी ना लय काम करीन. मी रातचं बी नाही झोपायची. तुम्ही टाका ऑर्डरी, ह्यांचं कोणाचं नका ऐकू गय. आणि हे तुम्हाला इकायला गाऊन आणल्यात ना, ते मी पण घालते. पलेनी मी हे घेतला की आमच्या पलेनी लगेच दुसरा घेतला. कसला ड्रेस तिकडे मी शर्टाकडे जायची आणि ही माझ्या मागं असायची बाउंड्रीत. ती विसरून गेली. अगं विसरायला मला आठवत पाहिजे ना. चला. मैत्रिणींनो हे आज केलेले लाडू. तर हे बघू शकता कसे येतं. तुम्ही म्हणता ना का हे काळं काय तर ते भाजलेलं असतं, बाकी काय नसतं. तर हे बघू शकता तूप अजून पण. आणि हे गमेला आता तुम्हाला मी पूर्ण संपलेलं दाखवते. की तर माझं हे सगळे पार्सल आहेत ना. आता हे लाडूचं 1 किलोचं आणि मसाला 1 किलो. सगळे मसाले किती किती तुम्हाला दाखवते ऑर्डरी. बघा हे 2 किलो, हे 3 किलो, हे 3 किलो, हे 2 किलो, हे 2 किलो, 1 किलो, 1 किलो, 1 किलो, 1 किलो आणि ते 2 किलो. तर बघा आता इथंच किती गेले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 किलो मसाला आहे हा एवढीसा. हे लक्षात तरी येतंय का आपल्या, म्हणजे 19 किलो एवढं आहे हे.
आता हे लाडू 1 किलो ह्यातमध्ये भरलेत आणि हे 1 किलो भरलेत आहेत आता. आणि हे बघा आता हे लगेच संपन भरतानाच. मिरची पावडरचा हा टप आहे ना तो बघू शकता. आणि तरी पार्सल दिलेत आहे ह्यांच्यापाशी. हे आता संध्याकाळचं चाललेलं आहे माझं. एवढा रिस्पॉन्स तुम्ही देता, एवढे ऑर्डर येतात ना मैत्रिणींनो, इतक्या ऑर्डर येतात ना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने की मला काय चाललंय तेच कळणार दिवस झालं. खरं सांग मला इतकं छान वाटतंय ना, खूप छान वाटतंय लय. असं मला असं की तुमचं नाही. सगळ्याला ना मी लय धन्यवाद देते खरंच. मी ना इतकं अजून मला ना म्हणजे तुम्ही मला किती बी ऑर्डर टाका, किती बी काम तयार आहे, किती बी, आणि ती पण आनंदाने मला पाहिजेत. माझा नंबर 9748400033.